निगेटिव्ह मार्किंग 2026 एम-एस-टी सी-ई-टीमध्ये असणार की नाही? हे क्वेश्चन खूप सारे विद्यार्थी मला विचारत आहे आणि हे क्वेश्चन रिअल आहे की फेक आहे हे आपण बघू है ना. निगेटिव्ह मार्किंग 2026 एम-एस-टी सी-ई-टीमध्ये असणार की नाही याचं सोल्युशन तुम्हाला देतो. हे बघा खूप दिवसानं म्हणजे खूप दिवसाअगोदर एक नोटिफिकेशन आली होती एम-एस-टी सी-ई-टी कडून आणि त्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं होतं की आपण निगेटिव्ह मार्किंग कशामध्ये लावणार आहे ना. कारण की निगेटिव्ह मार्किंग का की डिफिकल्टीज आपल्याला एम-एस-टी सी-ई-टीची डिफिकल्टीज वाढायची होती आहे ना. कारण की एम-एस-टी सी-ई-टीमध्ये कसं चाललंय आता सध्या की खूप सारे विद्यार्थी एनरोल करताय आणि 0 मार्क्सवर बी ते कॉलेज भेटताय त्यांना. परंतु आपल्याला चांगले आणि म्हणजे की इफेक्टिव्ह स्टुडंट पाहिजे फॉर द इंजिनिअरिंग कॉलेज असो, मेडिकल कॉलेज असो, फार्मा कॉलेज असो, आपल्याला चांगलेच विद्यार्थी पाहिजे आहे ना. तर त्यांचं इफेक्टिव्हनेस कसं दिसणार? कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही केली तर आपल्याला एक्झामची डिफिकल्टीज लेव्हल नाही वाढणार ना. तर डिफिकल्टीज लेव्हल वाढण्यासाठी आणि एम-एस-टी सी-ई-टीच्या सेलने हे पण सांगितलं आहे, की जे एम-एस-टी सी-ई-टीचे क्वेश्चन असणार आहे ते रिलेव्हंट असणार आहे जे सारखे. म्हणजे जे पी-सी-यू स्टुडंटची एम-एस-टी सी-ई-टी ते जे म्हणजे ते मॅथेमॅटिक्सचे क्वेश्चन जे लेव्हलचे असणार आहे आणि बायोलॉजीचे क्वेश्चन नीट लेव्हलचे असणार आहे ना. आतापर्यंत कसं व्हायचं की एम-एस-टी सी-ई-टीचे खूप सिंपल क्वेश्चन यायचे, खूप सिंपल एम-सी-क्यू येणार होते. परंतु आता सी-ई-टी सेलने डायरेक्ट सांगितले, क्लिअरली सांगितले, की आता जे क्वेश्चन येणार आहे ते खूप जास्त डिफिकल्ट येणार आहे. थोडंसं क्रिटिकल थिंकिंगच्या बेसवर येणार आहे. कारण की तुम्हाला असं नाही की म्हणजे क्वेश्चन रीड केलं आणि त्याचा आन्सर इझिली भेटू शकतो. तर तसं नाही, क्रिटिकल थिंकिंगच्या बेसवर खूप जास्त डिपेंड होणार आहे. तर तुम्हाला एकच सजेशन आहे, थोडंसं कन्सेप्टला डिटेल वाचून जा. कन्सेप्टवर भर द्या, रटून नको जा, हां ना. आणि जर तुम्ही फक्त कन्सेप्टला रटून गेले असाल, तर तुम्हाला थोडं पेपर डिफिकल्ट जाणार आहे. कारण की पेपर जो असणार आहे तो जे आणि नीटच्या बेसिस लेव्हलवर येणार आहे, आहे ना. आता जे निगेटिव्ह मार्किंग आहे ती स्कीम तुमची लागणार आहे, परंतु यावर्षी नाही तर ते 2027 च्या स्टुडंटसाठी आहे. 2027 ची जी एम-एस-टी सी-ई-टी होणार आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पक्की आहे. ओके. निगेटिव्ह मार्किंग लागणारच आहे. परंतु 2020 नीट 20 म्हणजे जे एम-एस-टी सी-ई-टी 2026 आहे, त्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. हां, परंतु म्हणजे जेही तुमचे क्वेश्चन्स पेपर आहेत ते क्वेश्चनची लेव्हल वाढणार आहे, है ना. तर आता जर तुम्हाला इकडून फेक व्हिडिओ दिसत आहे, की नीट एम-एस-टी सी-ई-टी 2026 मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, तर त्यावर फोकस नका देऊ. बिनधास्त स्टडी करा, पण डिटेल स्टडी करा, है ना. अशाच एम-एस-टी सी-ई-टीचे इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन आणि बायोलॉजीचे चांगले-चांगले कन्सेप्टसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मी तुम्हाला आत्ताच नाही तर तुमच्या काउन्सिलिंगच्या वेळेसही खूप जास्त हेल्प करणार आहे.